इथे एक दृश्य आपण पाहतोय। निळा शर्ट टी शर्ट परिधान केलेले राहुल गांधी आज परभणीत येणार आहेत। अगदी थोड्याच वेळात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता सरकारच्या वतीने देण्यात आलेले 10 लाख रुपये आपल्याला नकोत, आपल्याला आपला मुलगा परत हवाय अशी भूमिका सूर्यवंशी यांच्या मातोश्रीनं घेतलेली आहे, त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेली आहे। शरद पवार, अजित पवार यांनी देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती। तर सरकारच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे झाला असं सांगण्यात येत आहे, पण आपल्या मुलाला कोणताही आजार नव्हता असं देखील सूर्यवंशी यांच्या मातोश्री स्पष्ट करतायत। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथे राहुल गांधी पुढच्या काही मिनिटात, काही वेळातच परभणीत पोहोचतायत। पोलिसांनी बळाचा वापर करून लोकांना जीव जाईस्तोवर लहान मुलापासून महिलापर्यंत बदडून काढण्याचं काम केलं, जखमी केलं, उचलून त्या कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली ते कितीही म्हणू देत कोम्बिंग ऑपरेशन झालं नाही, मल्टिपल इंजुरी म्हणून डॉक्टरांचा रिपोर्ट येतो, सीएसचा रिपोर्ट येतो, त्यावेळेस काय त्याला वळ म्हणजे काही सिनेमामध्ये मारतात तशा रेगा मारल्या होत्या काय? त्याच्यावरून दिलेला रिपोर्ट आहे काय? या राज्यामध्ये ज्यांची ज्या पद्धतीची नीती आहे किंवा तो काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचा जो आयडियोलॉजी आहे त्यामध्ये हा दलित, आदिवासी, मागासवर्गीय कुठेच नसतो। राहुलजी उद्या तिथे भेटून त्या कुटुंबाचं सांत्वन केल्यानंतर पुढची या संदर्भात सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात आणि जे पोलिसांनी केलेलं जे काही तिकडे लोकांना ज्या पद्धतीनं लोकांना मारहाण केली तर यावर आमचं पुढची दिशा आम्ही ठरवणार। दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर पाहूया परभणीत नेमकं काय काय घडलेलं होतं। 10 डिसेंबरला परभणीत एका माथेफिरूकडून संविधान प्रतिकृतीचा अवमान करण्यात आला। पोलिसांकडून संचारबंदी लागू झाली, जमावाला पांगवण्याकरता सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। 11 डिसेंबरला पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीसह इतर 40 ते 50 जणांना ताब्यात घेतलं। 15 डिसेंबरला न्यायालयानं दोषींना न्यायालयीन कोठडी सुनावली। 16 डिसेंबरला सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। 16 डिसेंबरला प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत सोमनाथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। 16 ते 22 डिसेंबर अधिवेशनात परभणीचा मुद्दा गाजला आणि गदारोळ सुद्धा झाला। 21 डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांची परभणीला भेट होती। 23 डिसेंबरला म्हणजे आज राहुल गांधी, विजय वडेट्टीवार, मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत हे देखील सोमनाथ यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।